जिंकलोय, त्यामुळे ह्याही मॅच मध्ये आम्ही चेसिंग साठी जरूर जाणार आहोत. क्षेत्र रक्षण करण्याचा इथे निर्णय स्वीकारलाय. ओपनिंग पेअर सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. गजानन आणि विजय वाकडे. पहिल्या मॅचचा हिरो गजानन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं अष्टपैलू खेळ दाखवला. तर गोलंदाजी करण्यासाठी निलेश जाधव आलाय, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर ऑफ चौदरपाडा. या चौदरपाड्याचाच नव्हे तर या विभागामधील एक ग्रेट क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळालाय मागील कित्येक वर्षांपासून. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी लाईन पाहावी लागेल डाऊन द लेग स्टंप. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन मिळते. धावफलक आता एक्स्ट्राच्या मदतीने पुढे सरकत असताना निश्चितच धावांना सुरुवात झाली आहे. पहिली धाव पाहायला मिळते. इथे अपील जरूर झाली होती. नटराज पुलच्या अंदाजानं स्ट्रोक खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. जरूर सकाळी आपण पाहिलं तर इंजरी पासून थोडेसे त्रस्त होते, परंतु त्यानंतर अजूनही जरूर आपल्याला पाहायला मिळते. पाहायला थोडासा त्रास आहेच, तरी देखील आपल्या संघासाठी आपलं 100% कमिटमेंट योगदान देण्याचं काम निश्चितच केलं जाते निलेश जाधव कडनं. यावेळीचा बॉल त्रिफला उडवलाय. मिस. आय विल डेफिनेटली हिट. बॅट्समन आउट. पहिला विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मोठा विकेट मी म्हणेल. चांगली गोलंदाजी. 2 डॉट आले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर इथे विकेट मिळवली आहे. कॅप्टननं जो विश्वास दाखवला, पहिल्यांदा गोलंदाजी करून कमीत कमी धावांवरती आम्ही रोखणार आहोत समोरच्या टीमला, आणि निश्चितच त्या विश्वासावरती आता खरा उतरलाय गोलंदाज निलेश जाधव. पॉवर प्लेची ओव्हर आहे. फलंदाजांसाठी पॉवरफुल फटकेबाजी निश्चितच त्या षटकामध्ये करण्यासाठी जाणली जाते ती ओव्हर, कारण फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमेरेषे लगत असतात. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे गॅप शोधणं फार सोपं असतं फलंदाजांना. आणि अशाही परिस्थितीमध्ये जर तुम्ही चांगली गोलंदाजी करता तर एक उत्तम गोलंदाज जर तुम्ही आलात, नावाला आलात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीयेत. निलेशकडे भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव देखील आहे, आणि त्या अनुभवाचा फायदा देखील या ठिकाणी उचलत असताना अक्षय यावी लॉफ केल्या बॉलला. वाईड ऑफ लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला हा षटकार. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला, त्यावेळी मोहर लागली होती षटकाराची. यावेळी बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट किपर कडनं चूक जरूर झाली होती. डॉट बॉल आलाय. षटकार लागल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला निलेश जाधव कडनं. टीमची टोटल आता पाहायला मिळते धावफलकावरती 7 धावा. अक्षयनं देखील पहिल्या मॅच मध्ये सामनावीर अवॉर्ड पटकावला होता. नाबाद 26 धावा याने ठोकल्या होत्या. तोच अक्षय इथे मिस्टामिक स्ट्रोक. फिल्डर प्रयत्न करत होते बॅकवर्ड पॉइंटला, परंतु झेल पर्यंत पोहोचलेले नाहीयेत. त्या दरम्यान सिंगल होते कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये अगदी पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपल्यानंतर 8 धावा टीमची टोटल. एलकुंदे संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा सामना समोर जरूर आपण पाहिलं तर चौदरपाडा टीम आहे, आणि चौदरपाडा टीमच्या समोर तुम्हाला फाईट करायची आहे ना, तर 3 षटकांमध्ये तुम्हाला 35 पर्यंत धावा बनवाव्याच लागतील. 35 ते 40 चा आकडा कसा गाठता येईल हा प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. नवीन षटकाला आता इथनं सुरुवात होईल. गोलंदाज रोशन आले, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे.
आज प्रभावित केलं या युवा गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल अगोदर स्ट्रोक अटेम्प्ट केला होता, बॉलला येऊ सुद्धा दिलं नव्हतं फलंदाज अक्षयनं. पंचांचा लेग बाईटचा इशारा आलाय. सिंगल कंप्लीट झाले आणि धावफलक सिंगलच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 9 धावा स्कोरबोर्ड वरती इथे लागल्यात. यानंतर आजच्या दिवसामधील शेवटची लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलची ती मॅच असेल. चालू सामन्यामधील विजेता संघ आणि त्याला फाईट करेल गावदेवी एवई. रोशन लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इथे ओव्हर पिच बॉल होता, समोर व्ही शेप मध्ये ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. महेंद्र सज्ज आहे त्या ठिकाणी. दुसरा धावेचा मानच जरूर होता, मात्र धाडस केला जात नाहीये कारण चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल आता इथनं जोडल्या जातात. खरं तर विजय वाकडे आपण जरूर उल्लेख केला. कालूबाई लोणाड या संघामधून ज्यावेळी खेळायचा त्यावेळी भन्नाट फॉर्म मध्ये देखील होता, परंतु या स्पर्धेचा विचार केला ना तर विजय वाकडे तितकासा फॉर्म मध्ये दिसलेला नाहीये. खरं तर आता खऱ्या अर्थानं गरज आहे, सिच्युएशन ती आहे. फलंदाजीला जरूर आता मोठ्या स्ट्रोकची गरज आहे, त्यामुळे आता निश्चित विजयला फॉर्म मध्ये येणं तितकंच गरजेचं असेल. रोशन लेफ्ट आर्म राउंड विकेट न पुन्हा एकदा टर्न होताना इथे अजून एक चांगला चेंडू. फलंदाज अगोदरच कमिट झाले होते, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. लेन थोडीशी आपण पाहिली मागे खेचली. हेच तर गोलंदाज रोशनचं वैशिष्ट्य आहे. मॅचच्यावर गोलंदाजी, परिपक्वता. एवढ्या कमी वयामध्ये मी म्हणेल इतकी सारी अचिव्हमेंट आहे ना, ही परिपक्वता आहे ना, दिमाग माइंड मध्ये जो खेळ खेळला जातो ना त्याला निश्चितच सॅल्यूट आहे. दिमाग की बत्ती जलाते हुए अजून एक चांगला चेंडू. अपील त्या ठिकाणी झाली आहे. काय गोलंदाजी केली जाते, लाजवाब. अक्षय सीधे साधे अक्षय को अभी ये रोशन भारी पडते हुए. खरं तर आता सीधा साधा अक्षय नाही तर डेंजर अक्षय बनावं लागेल तरच कुठेतरी स्कोर चांगला आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 10 धावा. यावेळी अक्षरशः खोदून काढलाय चेंडू. समोर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑनला दुसरा धावेचा प्रयत्न तिथे झाला आणि फलंदाज धावबाद. विजय वाकडेची खेळली संपुष्टात. दुर्दैवी स्वरूपामध्ये फलंदाज तिथे बाद झालाय. लागणारा हा दुसरा झटका टीम एलकुंदीला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज प्रशांत आलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अक्षय पाहायला मिळतोय. भरपूर डॉट बॉल. अक्षयनं आतापर्यंत जरूर आपण पाहिला पहिल्या बॉलवरती षटकार जरूर मारला, परंतु आतापर्यंत त्यानं 4 निर्धाव देखील खेळलेत. हा देखील खूप मोठा प्रश्न उपस्थित झालाय. रोशनचा हा बॉल इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेत आणि पहा त्या ठिकाणी संधी होती धावबाची, गमावली आणि धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीनं बॅटची एज होती. यस, निश्चितच म्हणजे झेल सुद्धा ड्रॉप झाले त्यांच्या मागे. धावफलक आता एका धावेच्या मदतीने पुढे सरकले. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 12 धावा म्हणजे 6.00 ची सरासरी प्रत्येक षटकामागे इथे राखली आहे. खराब फलंदाजी मी म्हणेल दिनेश पाटील जर विचार केला तर, कारण तुम्ही एक खूप मोठी मॅच खेळतायत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आला, दिवसभर तुम्ही खूप प्रभावित केलंय आणि या मोठ्या मॅच मध्ये ना कुठेतरी तुमच्यावरती जो दबाव आहे त्या दबावाच्या बाहेर तुम्ही निघत नाहीयेत. बऱ्याचदा आपण पाहिलंय किती मोठ्या लेवलचं क्रिकेट असू द्यात, तुम्ही दबावाला झुगारून खेळ करा. दबावामध्ये न जाता, अंडर प्रेशर मध्ये न जाता ज्यावेळी तुम्ही खेळाल ना त्यावेळी निश्चितच यशस्वी व्हाल. आणि यशस्वी होण्यासाठी तसंही तुमचा स्मार्ट वर्क, तुमची हार्ड वर्क, तुमची मेहनत फार कामी येत असते. त्यामुळे प्रॅक्टिस करत राहायला हवी मित्रांनो. कधी कधी एखादा संघ फॉर्म मध्ये येतो ना त्यावेळी त्यांना असं वाटतं की आता आम्हाला सरावाची गरज नाहीये, आम्ही स्पर्धा जिंकत आलोय, 2 आम्ही ट्रॉफीज मारल्या, त्यामुळे आम्ही येणाऱ्या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रॅक्टिसची आवश्यकता नाही, आमचे खेळाडू फॉर्म मध्ये आहेत. आणि तोच संघ कधी कधी आहे ना पहिल्याच फेरीमध्ये देखील बाहेर निघून जात असतो. म्हणून सराव तुम्ही करत राहायला हवा नेहमीच. या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. योगेश आलाय. रणनीती चेंज केली. बॉल हवेमध्ये विश्रामिक स्ट्रोक.
विकेट किपर पोहोचू शकला नाही बॉल पर्यंत. त्या दरम्यान वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. आता स्कोर सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 13 इतनंच जरूर आहे ना. मी म्हणेल 5 चेंडूमध्ये 2 स्ट्रोक मोठे यायलाच हवे. कुठेतरी 25 ते 30 धावा जर इथे जमल्या तर फायटिंग पाहायला मिळेल. कारण एलकुंदे टीम मध्ये देखील खूप चांगली बॉलिंग लाईनअप आहे. आपण पाहिलं मगाच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली सोनाली पाडाच्या विरोधात. त्यामुळे कमीत कमी 25 ते 30 धावा जर असल्या ना तर प्रत्येक गोलंदाजाला 8 ते 9 ची इकॉनॉमी सरासरी भेटली तर त्या इकॉनॉमीने सरासरीने गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतो. परंतु यावेळी क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क दिसत नाहीये. याचे कारण काय तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क दिसत नाहीये. तुम्हाला हव्या त्या क्षेत्रामध्ये जर स्ट्रोक खेळायचा आहे तर तुम्हाला स्ट्रोक क्रिएट करावा लागेल. फुटवर्क तुमचं बदल आली ते फार महत्वाचं असतं. फुटवर्क तुमचं फार इम्पॉर्टंट असतं तुम्हाला हवे त्या क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी. यावेळीचा बॉल इथे देखील ऍक्शन रिप्ले. सेम लाईन सेम लेंथ आणि रिझल्ट देखील सेम. डॉट बॉल आलाय. योगेश पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं कॅप्टन योगेशला गोलंदाजी दिली नव्हती. परंतु ह्या मॅच मध्ये गेम प्लॅन थोडासा चेंज केला. प्रत्येक कॅप्टन आपापल्या रणनीतीनुसार प्लॅन चेंज करत असतो. इथे फुल टॉस बॉल आहे आणि उत्तर भरपूर चांगलं दिलंय. ज्या स्ट्रोकची चर्चा आपण करत होतो तो स्ट्रोक मात्र आलाय. फलंदाज प्रशांत ठोकला इथे षटकार. गुड शॉट. होता परंतु इथे चांगलं प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मिसफिल्डिंग पाहायला मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला आणि बघता बघता 3 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आता टोटल आपल्याला चांगली पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज खास करून आता प्रशांत 2 डॉट आल्यानंतर त्याने आपल्या स्वाभाविक खेळाला इथे सुरुवात केली आहे. नॅचरल क्रिकेटला त्याने आता सुरुवात केली आहे. स्कोर 3 धावेच्या मदतीने पुढे सरकले फलकावरती. 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील अंतिम शेंडू डाबामधील अंतिम शेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि 22 रन्स 22 धावा इथे स्कोर बोर्ड वरती लागल्यात. निश्चितच एखादा इतना आता मोठा फटका आला ना तर एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना अक्षयसाठी यावेळी शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे लाईन पाहावी लागेल. येस इट इज अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने. आता टीमची टोटल पुढे सरकले 23 वर. या षटकामध्ये कुठेतरी मी म्हणेल फलंदाज प्रशांत धावांना आणि डावाला आकार दिलाय. धावांना वेग दिलाय. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयसाठी यावेळी मात्र एक्झॅक्टली काय घडलंय. येस बॅटची एज होती. फलंदाज बाद झालाय आणि डाव इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 23 धावा आणि टार्गेट असेल 24 धावसंख्येचं. कम ऑन डीजे.
आज एलकुंते संघाचा आपण जर विचार केला तर अक्षयने प्रभावित केलेला आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, या दोन्ही क्षेत्रामध्ये त्याचं चांगलं कार्य आज आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर 5 धावा खर्च करत 3 गडी त्याने बाद केले होते आणि त्याच्यावर भरपूर जिम्मेदारी आहे. एलकुंते संघाचा विचार केला तर अजून एक चेंडू खाली राहतोय. स्लॉग स्वीप लगावण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जर अशा प्रकारे जर डॉट चेंडू पाहायला मिळाले तर मात्र फलंदाजांवर कुठेतरी प्रेशर पाहायला मिळू शकते. परंतु अक्षता सौदरवाडा संघाचा आपण विचार केला तर किमान 7 ते 7 क्रमांकापर्यंत त्यांची चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्याचमुळे पाहतो की हा संघ भरपूर मोठी शिखर गाठली आहे. या संघाने आमने लोणार परिसर असेल किंवा पडगाव परिसर असेल किंवा इतर कल्याण डोंबिवली असेल किंवा मुरबाड, शहापूर या परिसरामध्ये जाऊन सुद्धा मात्र संघ चांगली कामगिरी करत आलाय. पावलांचा वापर इनसाइड आउट फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी चेंडू उडवला. लॉंग ऑफला शत्रशी काय टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय. पहिला विकेट, कारण या अगोदर स्ट्रगल करत होता महेंद्र परंतु कनेक्शन इथे मात्र चांगला पाहायला मिळाला आणि चेंडूला फेकून दिला आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी षटकार. डीजे इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप लागवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु वाईडिश लॉंग अपला मात्र झेल जबरदस्त टिपला. शत्रशी होते त्या ठिकाणी रोहित कुठल्या प्रकारे चूक केली नाही आणि लागतोय चौदरपाडा संघाला हा पहिला धक्का. डाकी इज ऑन फायर. पहिल्याच चेंडूला इथे मात्र या ठिकाणी समोर गेले आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र
या ठिकाणी चेंडूला मात्र फेकून दिलं. काय जबरदस्त फटका पाहिला आपण आणि याच फटक्यांसाठी विशाल डाकीला मात्र ओळखला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला चेंडू मात्र ड्राईव्ह केला आहे. खूपच छान फटका एक्झिक्यूटिव्ह आपण पाहतोय. परंतु विजय वाकडेकडनं मात्र चूक पाहायला मिळते. थोडीशी फोमलिंग पाहायला मिळाली, चुका पाहायला मिळाल्या आता मात्र कुठेतरी येलकुंदे संघाच्या खेळाडूंकडनं. कारण टार्गेट मात्र कुठेतरी आपल्याला जास्त मोठा पाहायला मिळाला नाही, कारण फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभी केली नाही. आणि धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र आतापर्यंत चौदरपाडा संघ 15व्या आकड्यावर पोहोचतोय. एक गडी नक्कीच गमावलाय महेंद्रच्या रूपाने, परंतु महेंद्र बाद होण्यापूर्वी त्यांनी 6 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्यानंतर आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय योगेश कोहली आणि विशाल डाके. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खूपच छान ड्राईव्ह, परंतु डीप मिडविकेटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेवरच मात्र समाधानी राहावं लागेल. चांगला खेळ आज नक्षत्र स्पोर्ट्स चौदरपाडा संघाने सादर केला. एलकुंदे संघाने सुद्धा मात्र चांगला क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये मात्र या ठिकाणी प्रस्थापित केलं. त्याने दुसरी मॅच सुद्धा मात्र चांगली त्यांनी खेळली होती, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी मात्र फलंदाज निराश केला आणि त्याच अनुषंगाने आता मात्र थोडस संघ आपल्याला बागफुटला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. विजयासाठी आता मात्र 8 धाब्यांची गरज, विकेटची आवश्यकता असेल एलकुंदे संघाला. रोहित पुन्हा एकदा फुलटा चेंडू, तुम्ही योगेश कोहली सारख्या फलंदाज टाकू शकणार नाही, परंतु या ठिकाणी कुठेतरी नशिबाची साथ मिळाली ती म्हणजे एलकुंदे संघाला. कारण डीप स्क्वेअरला इकडे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी मात्र अगदी सीमेरची लगत झेल टिपलाय आणि योगेशला आता मात्र माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का नक्षत्र चौदरपाडा संघाला. चेंडू शिल्लक आहेत 8. बॉल टर्न इक्वेशन, प्रत्येक चेंडू मागे एक धाव आपल्याला पाहायला मिळते. परंतु विशाल चांगला टच मध्ये आहे, कारण पहिल्या चेंडू त्यांनी षटकार प्राप्त केला आणि आता मात्र विशालला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज येतो. या छोट्या चणीचा हा खेळाडू आहे विकी. मूर्ती लहान, परंतु आज कुठेतरी विकीने चांगली कामगिरी केलेली आहे. आणि आता मात्र पाहूया 8 चेंडू मध्ये 8 धावा कशा रीतीने चौदरपाडा संघ या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतोय. झारकर लँड डिलिव्हरी, काय जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळते. चेंडूला फक्त दिशा दाखवली, एकदा पूर्ण दोघांमध्ये टकराव पाहायला मिळाला आणि पाहता पाहता फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. कारण एलकुंदे संघाला प्रत्येक धाव ही वाचवायची आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही प्रत्येक धाव तुम्हाला मात्र रोखावी लागेल आणि तुम्ही जर अशा चुका केल्या तर मात्र या स्पर्धेची तुम्हाला तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण स्पर्धा आहे स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2021-22, पहिलं वर्ष, पर्व पहिलं, परंतु सर्वांना गर्व आहे. ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळालं ते म्हणजे बेबी स्पोर्ट रिताडे आणि सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांच्या वतीने लाजवाब. 7 चेंडू 6 धाब्यांची गरज. इथे मात्र थोडासा शॉट लवकर पिक केला दिनेश आणि त्याच वेळेला पाहतोय की विकीच्या चेहऱ्यावर 2 चेंडू मात्र स्पर्श झालाय. मैदानामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. एक क्रिकेटचे खेळाडू आहेत. या खेळाडूंना कितीही मोठी दुखापत झाली तरी ती मात्र छोटी दुखापत असते आणि मात्र विकी त्या ठिकाणी फिट आहेत असे सांगत असताना एलकुंदे संघाचे खेळाडू. चेंडू येण्या अगोदरच मात्र शॉट त्याने फेक केला आणि त्यामुळे पाहतो की आपण थोडीशी दुखापत नक्कीच जाणवते या फलंदाज विकीला. निश्चितच योगी पाटील, इंजरी हा क्रिकेटचा पार्टच आहे खेळाचा. सुदैवाने आपण पाहतोय आमचे डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये जाताना फर्स्ट एड किट घेऊन. अक्षय पाटील पहा लगेचच आमच्या मैदानामध्ये जात असताना पूर्णपणे शस्त्र घेऊन.
तंदुरुस्त आहे. विकी जर जास्त दुखापत असेल तर तुम्ही रेक्स करू शकता. ओके, इट्स नो प्रॉब्लेम. त्याला क्षेत्रक्षण लावायचं आहे एलकुंदे संघ. मॅच टफ अँड रफ होईल नक्कीच, त्यात काही शंका नाही. आणि आमचे ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा मात्र पूर्णपणे बिझी आहेत. हरकत नाही, कालाची गरज आहे. ज्या गोष्टीची मानवाला गरज आहे ती गोष्ट मिळणं योग्य त्या वेळी गरजेचं आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 6 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी. अजूनही सामना संपला नाहीये. दोन्ही संघांसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. जो संघ जिंकेल तो संघ मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना मात्र ठिकाणी खेळेल गावदेवी येवई संघाच्या अगेन्स्ट. नवीन गोलंदाज इथे मात्र मार्गस्थ होईल प्रीतम. युवा गोलंदाज आहे आणि प्रीतमला आपल्या संघाला मात्र पुढे घेऊन जायचं असेल तर मात्र आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. परंतु जर तुम्ही अशा चुका जर केल्या तर मात्र तुम्ही या सामन्यापासून भरपूर दूर राहू शकता. पंच आमच्याकडे बोलतायत, नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र लँड झाला आणि फलंदाजाने एक धाव पूर्ण केली बायच्या स्वरूपात. म्हणजे 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र बोनसच्या रूपाने खर्च केल्या. 30 काल रात्री मात्र झाली, सर्वांनीच मात्र साजरी केली. परंतु आज नवीन वर्ष इथे मात्र उगवलं आहे आणि गोलंदाज विक प्रीतम इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला धावा या बोनस करतोय. 6 चेंडू विजयासाठी 4 धाब्यांची गरज. फ्री हिट असेल आणि फ्री हिट खेळण्याची संधी आता मात्र विकीला प्राप्त झालेली आहे. ज्या खेळाडूला मात्र दुखापत झालेली आहे तो फलंदाज इथे मात्र मॅच फिनिश करेल का? संधी आहे आणि जखमी शेर कधीही घातकी ठरू शकतो. दिनेश पाटील. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. फ्री हिट चेंडू आहे, याच्यावर मात्र मोठा फटका येईल का आता मात्र प्रश्न निर्माण होतोय. चला खेळ सुरू करायचा आहे कारण यानंतर अजूनही आम्हाला एक मॅच कव्हर करायची आहे. प्रीतम मार्गस्थ होतोय. इथे मात्र पहा दबावला जो झेलेल ना तोच संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. परंतु युवा गोलंदाज प्रीतम दबाव मात्र झेलू शकला नाही कारण बॅक टू बॅक त्याने 2 स्क्वेअर चेंडू इथे मात्र हाताळले. अभ्यंतर रूपाने 3 धाबा त्याने खर्च केल्या. 6 धाब्यांची गरज होती 6 चेंडूंमध्ये. परंतु आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धाब्यांची गरज. अजून एक इथे मात्र स्क्वेअर चेंडू. तुम्हाला आठवत असेल की एका मॅच मध्ये एका चेंडूवर 6 धाब्यांची गरज होती आणि त्या गोलंदाजाने 7 ते 6 वाईट चेंडू स्वीकारले आणि त्या मॅच मध्ये सुद्धा मेका सर पंचांच्या भूमिकेमध्ये होते. तशी काही परिस्थिती पुन्हा होणार नाही ना मेका सर? तीन स्क्वेअर चेंडू हाताळले आतापर्यंत. 4 धाबा त्याने बहाल केल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. इथे मात्र फ्री हिट चेंडू होता परंतु त्याच्यावर काही मोठा प्रहार करू शकला नाही विकी. परंतु जास्त काही नुकसान होणार नाही या डॉट चेंडूचा कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 2च धाब्याची आवश्यकता म्हणजे संख्या आहे चेंडूंची जास्त, धाब्यांची कमी संख्या इथे पाहायला मिळते. या कुठेतरी चमत्कारी गोलंदाजी मात्र करावी लागेल. राऊंड द विकेटने आले आणि अजून एक मात्र स्क्वेअर चेंडू. आतापर्यंत 4 स्क्वेअर चेंडूने हाताळले. तुम्हाला 6 धावांचं संरक्षण करायचं होतं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, परंतु तुम्ही या 6 धावांमध्ये 5 धावा जर अतिरिक्त त्याच्या सौजन्याने खर्च केल्या तर मात्र कुठेतरी तुम्हाला सरावाची अत्यंत भरपूर आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. विनिंग फटका विकीच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू नॉन स्टॉप सीमेरेषेला जाऊन धडकतोय आमच्या अगदी साइड स्क्रीनला. चौकार आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय नक्षत्र एंटरप्राइजेस सौदर पाडा संघ. अभिनंदन पुष्पराज भंडारी, अभिनंदन निलेश जाधव आणि हार्ड लक